मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दाता. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, या आठवड्यामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपला एकला चलो रेचा नारा सुरू केलेला आहे आणि काँग्रेस यावेळेस स्वबळावर निवडणुका लढवेल अशा पद्धतीच्या क्रिएटिव्ह तयार केलं आणि त्याच्यात सर्वकडे आता बातम्या झळकत आहेत आणि त्या अनुषंगानं काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा उत्साहात आहेत. साहजिकच आहे, 19च्या निवडणुकीमध्ये मोठ्या मुश्किलने एक खासदार आणि आताच्या 24च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी खासदार निवडून आल्याबरोबर साहजिकच नाना पटोलेंचा आता तोरा वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटते की आता आपण स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. मंडळी, मी नाना पटोलेच्या मताशी 110% सहमत आहे. 110%. कारण काँग्रेस हा देश पातळीवरचा एक पक्ष आहे आणि ते सध्या महाविकास आघाडी म्हणून जे काही आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसनी जवळ घेतलेले आहेत. फुटलेली शिवसेना, फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्हीही 50-50% किंवा त्याहीपेक्षा कमी प्रमाणात असणारे दोन पक्ष आज देश पातळीवरच्या काँग्रेस पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत राहून ज्या लोकसभेच्या निवडणुकी यावेळेस लढवल्या गेल्या त्यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं बऱ्यापैकी खासदारांची संख्या वाढली त्यामुळे आता या दोघांचा सुद्धा हौसला बुलंद झाला आहे, हौसला वाढलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा एकीकडे आम्ही 200 जागा लढवणार तर आम्ही 150 जागा लढवणार म्हणजे एक जण 200 लढवेल, एक जण 150 लढवेल. प्रादेशिक पक्षवाले म्हणजे राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. असं असताना काँग्रेस पक्ष हा एवढा मोठा पक्ष, देश पातळीवरचा पक्ष, हा कशाला माघार घेणार आणि त्यांनी माघार का घ्यावी? देश पातळीवर राजकारण करताना एखाद्या राज्यामधल्या संपूर्ण जागा लढवणं हे तर राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचं कामच आहे आणि त्यासाठी म्हणून हे जे दोन बगलबच्चे आहेत यांना बगलीमध्ये घेऊन फिरायचं आणि त्यांना वाटा द्यायचा आणि स्वतः कमी वाटा घ्यायचा हे साधारणपणे कुणालाही पटणारं नाही. माझं मत हे आहे मंडळी की यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुका तरी लोकसभेचं जाऊ द्या, कारण काही प्रादेशिक पक्षांना लोकसभेमध्ये पोहोचायचं होतं. प्रादेशिक पक्षाचं काही भागामध्ये बलाबल असते, त्याचा फायदा केंद्रातल्या पक्षाला झाला पाहिजे म्हणून काँग्रेसने त्यांच्याशी युती केलीशील, आघाडी केलीशील वगैरे. तर यामुळे काही फायदा एकमेका झाला तो भाग ठीक आहे, पण आता किमान तुमच्या राज्यातल्या निवडणुका त्या तरी तुम्ही स्वबळावर लढवायला पाहिजे. ज्याच्यामध्ये दम आहे ते आपले उमेदवार उभे करतील. मी तर असं म्हणतो 288 जागेपैकी सर्वच्या सर्व जागी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे करायला पाहिजे, शरद पवार यांनी आपले उमेदवार उभे करायला पाहिजे, तर काँग्रेसने सुद्धा आपले सर्व ठिकाणी उमेदवार उभे करायला पाहिजे. म्हणजे 288 जे काय निवडून येतील, निवडणुका होईल ते होईल हो. आणि त्यानंतर तुम्ही जर एकत्र आहात, तुम्ही जर समविचारी आहात, तुम्हाला जर महायुतीचा भगवा झेंडा फडकू द्यायचा नाही, तुम्हाला जर राज्यामध्ये सध्या सरकार उलटून सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढा आणि त्यानंतर तुमचे किती, यांचे किती, त्यांचे किती आणि त्या संख्येवर नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हा साधा आणि सोपा फॉर्म्युला सध्याच्या या राजकारण्यांनी वापरावं असं माझं मत आहे. कारण आता प्रत्येकाला असं वाटते की माझ्यामुळे असं झालं, माझ्यामुळे जेवढे खासदार आले, मी जर त्यात भाषणं एवढे केले नसते किंवा माझ्या एवढ्या सभा झाल्या नसत्या, मी जर त्या उन्हातानात फिरलो नसतो
असं अनेकांना वाटते. आणि त्यामुळे प्रत्येक सण असा वेगळ्या वेगळ्या आवेशात आहे आणि त्याच्यातून विरोधी पक्षांना यांच्यामध्ये बेबनावाचा फायदा महायुतीच्या पक्षांना आणि महायुतीमधल्या लोकांना होते. काहीकडे असं बोलल्या जाते की काही लोक शिवसेनेमध्ये पुन्हा येणार उद्धव ठाकरेंकडे, तर काही लोक पुन्हा राष्ट्रवादीमध्ये शरद पवारकडे येणार. एकीकडे या दोन्ही नेत्यांनी आपले घराचे दरवाजे बंद केलेले आहेत, पण वावळ्यासारख्या उडत आहेत. कारण कधी कधी असंही होते, जरी घराचे दरवाजे बंद केले इतरांसाठी, पण एखादी अशी महत्त्वाची व्यक्ती त्यावेळेस दरवाजा ठोठावते की त्याला आत घ्यावंच लागते. आणि त्याच्या एकट्यासाठी जर दरवाजा उघडला तरीही तुम्ही जे बोललेले असता, वागलेले असता, किंवा तुम्ही जो शब्द दिलेला असते तो शब्द त्या ठिकाणी पळून जातो आणि त्या ठिकाणी तुमची नालायकी सिद्ध होते. त्यामुळे पहिल्यांदा दरवाजे बंद करायला सांगायचे आणि आमच्याकडे रीग लागणार आहे वगैरे म्हणायचं, असं या ज्या दोन प्रादेशिक पक्षात सध्या सुरू आहे, त्या प्रादेशिक पक्षासोबत मैत्रीपूर्ण निवडणूक लढवावी आणि प्रत्येकाने आपल्या जागा उभ्या करायच्या आणि होऊ द्या, जे होईल ते होईल. ज्याच्यात दम असेल त्याचे आमदार निवडून येतील आणि याच्यातून नंतर तुम्हाला मैत्रीपूर्ण निवडणूक लढवता येतात. नाही तर अशामध्ये तुम्ही जे करताय त्यामध्ये तुमच्यामध्ये प्रचंड बेबनाव होईल. नाहीतरी असं जरी झालं म्हणजे अपक्ष उमेदवार उभे राहतात, बंडखोऱ्या होतात. त्यापेक्षा सरळ निवडणुकीमध्ये तुमचा खर्च तुम्ही करा, आमचा खर्च आम्ही करतो आणि जे निवडून येतील, ज्याची संख्या मोठी, त्याला मुख्यमंत्री करता येते आणि तो मुख्यमंत्री होईल. नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर अशा पद्धतीनं लढलात, नाना पटोले असं म्हणत असतील किंवा बाकीचे काही म्हणत असतील, अजून काही लोक म्हणत असतील, त्यामुळे बेबनाव महाराष्ट्रावर निर्माण केल्यापेक्षा, कारण आता तुमच्या यावेळेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा भाग हा मनोज जरांगेंचा आहे आणि मनोज जरांगेसुद्धा 288 विधानसभा क्षेत्रामध्ये आपले आमदार उभे करणार आहे. त्यासाठी ते लागली जात आहे, हा महिनाभर दौरा करणार आहेत. कारण त्यांचं उपोषण जे महिनाभरासाठी पुढे ढकललेलं आहे, त्या महिनाभरात रिकाम एका ठिकाणी बसतील किंवा काही विचार करतील असा मनोज जरांगे नाही. मनोज जरांगे महाराष्ट्र फिरणार आहेत आणि त्यांनी दौरेसुद्धा सुरू केले आहेत, आखलेले आहेत आणि त्या अनुषंगानं अत्यंत चाचपणी ठिकठिकाणी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही आघाडीत लढल्यापेक्षा स्वतंत्र उमेदवार उभे करा आणि स्वतंत्र लढा, जेणेकरून मतदाराची टक्केवारीसुद्धा वाढेल, मोठ्या प्रमाणात मतदानसुद्धा होईल आणि राज्य ढवळून निघेल. आणि कोण किती पाण्यात आहे, कुणाला या राज्यातील जनता, कुणाच्या हा मतदार पाठीशी आहे, हे सुद्धा मोठ्या संख्येने दिसेल असं मला वाटते. मंडळी, तुम्हाला काय वाटते सांगा. मला सरळ वाटलं ते माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून आत्ताच ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच जे आपल्या चॅनलवर आले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.